नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रीती आणि तुम्ही पाहत आहात शिवणकला बाय प्रीती. आज आपण पाहणार आहोत ह्या सुंदरशा नऊवारीवरचा डिझायनर ब्लाऊज 4 ते 5 वर्षाच्या मुलीसाठी. तर तुम्हाला जर ही सुंदरशी नऊवारी पण कशी बनवली हे पाहायचं असेल तर ह्याचं लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन आणि ह्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. आता ही त्या नऊवारीची बॅकसाईड आहे. काष्टा बघा किती सुंदर दिसतोय आणि ब्लाऊज पण. हा ब्लाऊज तुम्ही अजून जवळून पहा. पाठीमागे छानसे टसल्स बनवून लावलेले आहेत आणि ह्या नाडीमुळे फिटिंग छान होते. याच्यासाठी लागणारं कापड आहे अर्धा मीटर खण आणि अर्धा मीटर अस्तर. तर चला तर मग आपण माप टाकायला घेऊया. हे 2 फोल्ड केलेलं कापड मी घेतलेलं आहे. ब्लाऊजची उंची इथे मी घेते 8.5 अधिक 1 करून मी 9.5 इंचावर इथे मार्किंग करून घेतलेलं आहे. आता हे मी बाळाच्या आईने जसं सांगितलं त्याप्रमाणे घेतलेले. तुम्ही 9.5चं 10 इंच पण करू शकता. ठीक आहे. आता हे कापड मी कापून घेतलं आणि आता आपण 4 फोल्ड करून घेऊया. छाती आहे इथे बाळाची 19 इंच, तरी मी 20 इंच घेतलेली आहे. तुम्ही 20 ते 22 इंच छाती घेऊ शकता. तुम्ही तुमच्या बाळाच्या मापाप्रमाणे घ्या. काही बाळं थोडी गुडगुडीत असतात, तर 22 इंच पण असू शकते. शोल्डर आपण इथे 4.5 इंच घेतलेली आहे आणि आर्म होल पण 4.5 इंच घेतलेला आहे. तर तुम्ही मला विचारू शकता की मापांमध्ये काय बदल करायचा, मी सांगेन. छातीचा 5वा भाग इथे 5 इंच टाकून तिथे 1.5 इंच मार्जिन टाकलेलं आहे आणि कंबर पण छोट्या बाळाची तेवढीच असते, त्यामुळे 5 इंच टाकून 1.5 इंच मार्जिन आणि इथे आम्ही अर्धा इंच वाढवून घेतलेले आहेत, कारण मला कमरेला इथे टक्स द्यायचे आहेत. त्यामुळे फिटिंग अजून सुंदर दिसते आणि ब्लाऊज घातल्यावर पण सुंदर दिसतो टक्स टाकल्यावर. तर आता आपली ही मापं टाकून झालेली आहेत. आता इथे मी गळारुंदी टाकते आहे 2 इंच. 10 वर्षापर्यंत 2 इंचच तुम्ही गळारुंदी घ्या आणि गळ्याची खोली इथे मी 5 इंच टाकलेली आहे, पण मी क्रॉसमध्ये टाकली आहे, लक्षात ठेवा. 5 इंच उभी टाकू नका, क्रॉसमध्ये टाकायची आहे. शोल्डर इथे पाव इंच घेतलेला आहे आणि आर्म होलचं मार्किंग करून कटिंग करून घेते आहे संपूर्ण. आता इथे आपण पुढील भाग आणि पाठील भाग वेगळा करून घेऊया, कारण पाठीमागे आपल्याला डिझाईन करायची. फक्त आता इथे कमरेच्या इथे खाली स्लाइटली अर्धा इंच वरती जायचं आहे. का होतं माहिती का, आपण जेव्हा टक्स टाकतो ना तर तो भाग खाली जातो, म्हणून थोडासा अर्धा इंच वर कापायचा आहे. आता मी इथे पुढील भाग आणि पाठील भाग वेगळा करते. आता आपण पहिले पाठील भाग कापून घेऊया. जेवढी गळारुंदी 2 इंच होती ना तेवढीच मी इथे टाकते आणि सरळ लाईन स्ट्रेट आपण मारून घेऊया आणि कट करून टाकूया. त्यामुळे काय होईल, आपल्याला ना नंतर तिथे लूप्स लावायचे आहेत आणि उलटं करून मग त्याच्यामध्ये ती काय म्हणतात नॉट ती टाकायची आहे, जी आपण ब्लाऊजला लावतो ना तीच नॉट. आता आपण पुढील गळा कटिंग करून घेऊया. पुढील भागासाठी आता आपण हे कापड परत फोल्ड करून घेऊया व्यवस्थित. जराही मागे पुढे नाही झालं पाहिजे, व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं. काही घाईघाई नाही करायची, हळूहळू करायच्या सगळ्या गोष्टी. आता इथे मी काय ठरवलं की चला नेहमी काय गोल गळा, आपण आता पंचकोनी गळा करूया. थोडासा मला ना तिला असं आपले कोळी साडीचा लुक द्यायचा होता. मला जरासं वेगळं करायचं होतं डिझाईन. म्हटलं चल पंचकोनी गळा करूया इथे, म्हणून थोडंसं 1.5 इंच वरती घेऊन मी क्रॉसमध्ये लाईन मारून आता पंचकोनी गळा कापते आहे. चला तर आता इथे आपले पुढील भाग आणि पाठील भाग कटिंग करून झालेला आहे संपूर्ण. आता आपण मेन कपड्यावर कटिंग करायला घेऊया. माझे हे सगळे जे व्हिडिओ आहेत ना ते त्या आईसाठी आहेत, त्या आजीसाठी आहे, ज्यांना आपल्या नातीसाठी किंवा मुलीसाठी ना छान छान असे सुंदरसे ड्रेसेस स्वतः बनवून शिवायचे आहेत, घालायला द्यायचे शिवून. तर इथे मी मुंढा मोजून घेतला, जो 6.5 इंच आलेला आहे आपला. इथे हा का मोजायचा आहे, त्याच्यामुळे आपले स्लीव्स छान परफेक्ट बसतात, कमी पडत नाही. आता इथे हे कापड आहे ना जे 4 फोल्ड करून घ्यायचं. तुम्ही म्हणाल एवढं मोठं कापड कशाला पाहिजे, तर आपण इथे फुग्यांचे स्लीव्स शिवणार आहोत ना म्हणून. तर हे 4 फोल्ड कापड मी करून घेतलेलं आहे. आता काय करायचं आहे, फुग्यांसाठी 2.5 ते 3 इंच इथे सोडा. मी इथे 2.5 इंच सोडते आहे, तुम्ही 3 इंच पण सोडू शकता, अजून छान पफ येतात. आणि काय करायचं आहे, आपल्याला स्लीव्सची उंची घ्यायची आहे 5 इंच, म्हणजे 4 इंचाचे स्लीव्ज आहेत आणि 5 इंच हाईट घेतलेली आहे. कॅप हाईट इथे मी 2 इंच घेतलेली आहे आणि क्रॉसमध्ये जे मगाशी मी 6.5 इंच मोजलं होतं ना ते मी टाकलेलं आहे इथे. स्लीव्सची रुंदी आपली इथे 3 इंच घ्यायची आहे आणि 1 इंच आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे. आणि इथे असं जसं मी मार्किंग केलेलं आहे ना सेम तसंच मार्किंग करा. आपली जी उभी लाईन आहे ना तिथून आपली मेन स्लीव्ज आहे आणि पुढे आहेत आपल्या सगळ्या प्लेट्स.
आता हे मी संपूर्ण कटिंग करून घेते आहे आणि आपल्या इथे स्लीव्सची कटिंग झालेली आहे. हे डायरेक्ट तुम्ही मेन कपड्यावर पण कटिंग करू शकता, फुग्यांची बाह्या चालतात, पण मी त्याला पण अस्तर लावते कारण मग त्याच्यामुळे ते कापड चांगलं टिकतं लहान बाळांसाठी. आता हे आपण मेन कपड्यावर कटिंग करून घेऊया. इथे आपल्याला फक्त अर्धा मीटर कापड लागणार आहे, पण मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं की मी 10-10 मीटरचे खण घेते, त्यामुळे माझ्याकडे हे जास्त कापड आहे. पुढच्या बाजूला मला आडवी बॉर्डर हवी होती म्हणून मी ते तसं ठेवलेलं आहे कापड. आता हे व्यवस्थित अर्धा मीटरमध्ये तुम्ही ॲडजस्ट करून घ्या, कारण आपल्याला पुढे स्लीव्ज पण ॲडजस्ट करायचे आहेत, म्हणून त्याप्रमाणे मी सांगितलेलं आहे की अर्धा मीटर घ्या. मग स्लीव्जला काय होईल ना, ती उरलेली बॉर्डर आपल्याला खाली अशी लावता येईल स्लीव्जला, म्हणून मी सांगितलं की अर्धा मीटर कापड लागेल तुम्हाला. आता हा पुढील भाग मी ते कटिंग करून घेतलेला आहे. पाठील भाग इथे परत व्यवस्थित ॲडजस्ट करायचा, कारण मग आपल्या पुढे स्लीव्ज ॲडजस्ट होतील त्याप्रमाणे. आणि परत लटकन लावण्यासाठी पण आपल्याला कापड थोडंसं लागणार आहे, त्याप्रमाणे आपण इथे ॲडजस्ट करायचं. उरलेल्या कपड्याचे आपण लटकन बनवू शकतो. ह्या आता इथे मी स्लीव्ज ॲडजस्ट करत आहे. बघा परफेक्ट आपल्याला अर्धा मीटर तर लागणारच आहे कापड, त्याप्रमाणे आता मी इथे कटिंग करून घेते आहे. हे पहा किती सगळे तुकडे व्यवस्थित परफेक्ट बसले. आपण व्यवस्थित ॲडजस्ट केले ना की सगळे व्यवस्थित बसतात. आता ही एवढीच बॉर्डर उरलेली आहे, त्यामुळे आपली छोटीशी हाताला पट्टी आहे डिझाईन. आता आपण शिवायला घेऊया. आधी काय करायचं आहे, गळा शिवायचा आहे आणि खाली कमरेचा भाग शिवून घ्यायचा आहे. नेहमी कितीही तुम्ही एकदम सराईत जरी असले ना तरी पहिले बॉलपिनने फिक्स करा. जराही हल्लं नाही पाहिजे कापड, नाहीतर ना मग मेन कपड्याचा झोळ येतो समोरून, म्हणून. आता हा पंचकोनी गळा आहे, त्याप्रमाणे मी बरोबर टोकाला आल्यावर सुई आतमध्ये अडकवते आणि कापड फिरवून घेते आहे. तसंच सेम कमरेला पण आपण शिवून घेऊया. आता इथे आपलं शिवून झालेलं आहे. काय करायचं, इथे फक्त आपल्याला आधी गळा कटिंग करून घ्यायचा आहे. गळा कटिंग करून झाला ना की तिथे जिथे जिथे आपण टर्न केलं ना तिथे नॉचेस पाडायचे आहेत आपल्याला. स्लोली करा, हवं तर थोडं स्पीडमध्ये वाटत असेल तर जरा आपल्या मोबाईलमध्ये सेटिंग असते स्लो करायचं, त्याप्रमाणे ते थोडं स्लोचा करायचा व्हिडिओ आणि पाहायचं. आता इथे मी नॉच पाडून घेते. नॉच पाडून झालेले आहेत आपले. आता आपण हा उलटा करून घेऊया आणि बरोबर किनारीची शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित. आता इथे मी हा जो कपडा वापरते आहे, जे कोणी माझे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांना मला हे सांगायचं आहे की हे जे छोटंसं तुकडा मी वापरते कपड्याचा, तो याच्यासाठी वापरते की आपण जेव्हा धागा आपलं शिवून झालं की आपण कापतो, त्याच्यामुळे काय होतं की लगेच सुईतनं धागा निसटून जातो आणि परत आपण तो टाकत बसतो आणि त्याच्यामध्ये आपला वेळ जातो आणि परत धागा तर वेस्ट होतोच. आपण धाग्याचा एवढा विचार नाही करत, पण आपला वेळ किती जातो आणि मग इरिटेट पण होतं जर असं सारखं तुटत राहिलं तर. म्हणून ही ट्रिक जी आहे ना ही माझ्या आईची आहे. मी आईला पाहायची की आई तो कापड लावायची, तेव्हा कळायचं नाही, पण आता जेव्हा मी स्वतः शिवते तेव्हा मला कळतं की ते का लावायची म्हणून. तर बघा हे सगळ्या बाजूने आपलं शिवून झालेलं आहे. मेन कपड्याला हा अस्तर फिक्स झालेला आहे. व्यवस्थित प्लेन फिक्स करून घ्यायचे, म्हणून बॉलपिन यूज करायला शिका, त्यामुळे झोळ येत नाही कपड्याला. आता आपल्याला काय करायचं आहे, आपले टक्स राहिलेले आहेत टाकायचे, कारण मी कमरेच्या इथे अर्धा इंचने वाढवलं होतं, म्हणून आपल्याला इथे 2.5 इंचावर मार्किंग करून 2.5 इंचाचे 2.5 ते 3 इंच हाईटचे टक्स मारून घ्यायचे आहेत. इथे मी आधी ब्लाऊजची उंची मोजून घेतली, परफेक्ट झालेली आहे आपली उंची. हे बघा इथे मी 2.5 इंचाचे टक्स मारून घेते आहे, पण टक्स पाव इंचाचेच मारायचे कारण आपण तेवढाच भाग सोडलेला आहे म्हणून. असे दोन्ही टक्स आपण मारून घेऊया, मग पाठील भाग करायला घेऊया. आता इथे
पाठील भाग करताना काय झालं की थोडासा माझा मोबाईल बंद पडला इथे रेकॉर्डिंग करताना. काही नाही केलेलं आहे मी, इथे बरोबर आपलं मेन कपड्यावर अस्तर ठेवलेलं आहे आणि लूप्स लावून घेतलेले आहेत. 3-3 इंचाचे नॉट्स कापून घेतलेले आहेत आणि लूप्स लावून घेतलेले आहेत. आणि मार्किंग मी इथे 1.5 इंचावर केलेली आहे. तुम्ही पण तसंच 1.5 इंचावर मार्क करून लूप्स लावून घ्या. आणि जर तुम्हाला हे कळलं नसेल तर ह्याच्या अगोदर पण माझा एक व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये मी लूप्स लावलेले आहेत. एक 6 महिने ते 1 वर्षाच्या बाळासाठी मी ब्लाऊज शिवलेला आहे, तर तो तुम्ही पाहू शकता. त्याच्यात मी लूप्स कसे लावलेले आहेत. तर हे शिवून घेतलेलं आहे, कमरेच्या इथे पण शिवून घेतलेलं आहे. आणि बरोबर ते टोक बाहेर काढायचं उलटं करताना आणि वरून एक किनारीची शिलाई मारून घ्यायची. हे बघा, हे कैचीने मी काढते, पण तुम्ही स्क्रूड्रायव्हर वापरा टोक बाहेर काढताना. आणि वरून आता ही आपली किनारीची शिलाई मी इथे मारून घेते आहे. तुमच्या इतक्यांदा लक्षात आलं असेल की मी फक्त अस्तरचं कटिंग करते, मेन कपड्याचं कटिंग करत नाही. त्याचे बरेच फायदे आहेत. एक तर आपलं कापड भरपूर वाचतं, कारण आपण बरोबर मेन आपलं अस्तर शिवल्यानंतर मेन कापड कापतो, तर उरलेल्या कपड्याचे तुम्ही लटकन बनवू शकता. आणि आधीच जर तुम्ही कट केलेलं असेल ना, तर कधीतरी काहीतरी चुकतं, आपलं खालीवर होतं, मग परत कधीतरी उसवावं लागतं आणि मग आपल्याला कापड कमी पडतं. त्यापेक्षा ही बेस्ट आयडिया आहे की मेन कापड तसंच ठेवायचं आणि अस्तरच फक्त कटिंग करून घ्यायचं. आता इथे दोन्ही बाजूला मी टक्स मारून घेते आहे आणि आता आपला हा बॅक पार्ट पण तयार होऊन जाईल. त्याच्यानंतर काय करायचं आहे, टक्स मारून झाले की आता आपलं मेन कापड घ्यायचं आहे, पुढील भाग, फ्रंट भाग तो घ्यायचा आहे आणि त्याच्यावर ह्या पाठील भाग उलटा ठेवून शोल्डर जॉईन करून घ्यायचे. आता इथे मी शोल्डर जॉईन करून घेतली आणि वरनं एक दाब टिप मारून घेतलेली आहे. ओव्हरलॉक करून तुम्ही दाब टिप मारून घ्या, म्हणजे नाहीतर धागे निघतील. आणि हे थोडंसं एक 1/2 इंच जे काही कापड बाहेर आलेलं असतं ना, ते कापून सरळ करून टाकायचं. जे काही एक्स्ट्राचे धागे बाहेर आलेले असतील ते पण व्यवस्थित करू शकता तुम्ही. आणि परत हे बघा, गळा आणि बॅक पार्ट असं मिळून तुम्ही एखादी छानशी अशी लेस पण लावू शकता, अजून सुंदर दिसेल लेस लावल्यावर. आता आपण स्लीव्स करायला घेऊया. आता गेल्या व्हिडिओमध्ये माझे स्लीव्स स्किप झाले होते, तर इथे मी व्यवस्थित दाखवते तुम्हाला. आधी मी कॉटनचं कापड मेन कपड्याला फिक्स करून घेते. व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे, जरा पण झोळ येऊन द्यायचं नाही. आता हे आपलं संपूर्ण शिवून झालेलं आहे. एक्स्ट्राचं कापड जे काही असेल ते कटिंग करून टाकायचं. आधीच कट केलेलं असलं ना की कधी कधी काय होतं, हे बघा, आपण अस्तर वापरतो कॉटनचा आणि हे कापड थोडंसं कधी कधी सुळसुळीत असतं, दुसऱ्या मटेरियलचं पण असतं, ते हलतं आणि मग ते कमी जास्त होतं. म्हणून मेन कपडा कधी कट नाही करायचा. आता इथे मी काय केलं आहे बघा, जे आपण कापड एक्स्ट्रा सोडलं होतं ना 2.5 इंच, ते बरोबर मी मार्क करून घेतलं आणि तिथून आपण प्लीट्स टाकायला घेऊया अर्धा इंचाच्या, ह्या व्यवस्थित दुसऱ्या मार्किंगपर्यंत एखादी एक्स्ट्रा मारायची. आणि आता आपण इथे मोजून बघायचं, आपण किती ठेवलेली आहेत मगाशी, 3 + 1 करून 4, म्हणजे 4च्या डबल किती होतात, 8 आले पाहिजे. आता इथे माझं येतं आहे 9, 9.5 येत आहे. मग अजून मी प्लीट्स वाढवली. परत एकदा मोजून बघायचं, आपलं 8 ते 8.5 आलं पाहिजे जास्तीत जास्त. आता बरोबर आलेलं आहे. आता पुढील भाग बघा, आता मी प्लीट्स या बाजूने मारले, आता उलट्या बाजूने मारते. तुम्ही नीट लक्ष देऊन बघा, एक त्या बाजूला गेलेले आहेत प्लीट्स, आता ह्या बाजूला येत आहेत, आपल्या बाजूला, तरच तो पफ छान दिसतो. नाहीतर काय होतं, सेम बाजूला जर आपल्या प्लीट्स गेल्या ना, तर तो पण एक प्रकार आहे, तशा चेपलेल्या दिसतात त्या, ती पण छान दिसतं. साऊथ इंडियन एक आहे असा प्रकार ब्लाऊजचा. आणि ह्याच्यामध्ये कसं होतं, पफ भरपूर यावं म्हणून एक सुलट आणि एक उलट अशा टाकायच्या, म्हणजे एक त्या बाजूने एक ह्या बाजूने अशा. आता ही आपली एवढीच पट्टी उरली होती, तर मी ह्याचे 2 भाग करून घेतलेले आहेत. ॲक्च्युली अख्खी असती ना तर अजून छान दिसलं. माझ्याकडे तर आहे, मी दाखवू शकते, पण तुम्ही आहे त्या कपड्यामध्ये ॲडजस्ट करून पण छान डिझाईन कसं करू शकता हे पण मला तुम्हाला दाखवायचं आहे. म्हणून मी तीच पट्टी 2 भागात कापली आणि आता आपण ती लावून घेऊया. आता इथे ती पिवळी डिझाईन तर येणार नाही,
पण मरून कलरची ही डिझाईन येईल आणि तीही सुंदर दिसेल. बघा लावल्यावर छानच दिसेल. आता मी तयार करतेच आहे. फक्त इथे आता बघायचं आपण व्यवस्थित छानशी दुमडपट्टी मारायची. जाड होऊन नाही द्यायचा आहे तो भाग. थोडं स्लोली करा, हळूहळू करा, काही घाई नाही आहे, आरामात करा. बघा किती छान आली ती पट्टी. असं वाटतं की छानशी पायपीनच लावल्यासारखं दिसतंय. असंही छान दिसतंय. हा एक झाला. तसंच दुसरा दोन्ही भाग मी इथे तयार करून घेतलेले आहेत. आता आपण स्लीव्ज लावायला घ्यायचे. आता काय करायचं, फुग्याचीच आहेत ना, आता मापून घ्यायचं. असं वाटतंय ना चला माझं 1-1.5 इंचाने इथे जास्त आलं आहे, 1 प्लेट्स वाढवा, 1 किंवा 2 प्लेट्स वाढवा इथे आणि शिवून घ्या. म्हणून फुग्याचे ना ॲक्च्युलीमध्ये तुम्हाला खरं सांगू ना, फुग्याचे स्लीव्स दिसतातही सुंदर. आणि जे नवीन जण आहेत ना, नवीन माझ्या मैत्रिणी सगळ्या नवीन शिकणाऱ्या आहेत, तर त्यांनी तर मी सांगेन की तुम्ही फुग्याचेच स्लीव्स शिवा. म्हणजे तुम्हाला शिवायला पण एवढे इझी जातील ना, काही कमी जास्त पडत नाही. जास्त झालं तर 1 प्लीट्स वाढवता येते. ही आयडिया आहे ॲक्च्युलीमध्ये. म्हणून फुग्याचे स्लीव्स छान वाटतात, दिसतातही सुंदर आणि बघणाऱ्याला असं वाटतं वाह किती मेहनत घेतलेली आहे. पण ॲक्च्युली हे इझी जातात. थोडं कमी जास्त असेल तर मी 1 प्लेट्स टाकेन, कमी करून टाकेन, बरोबर. फक्त एक लक्षात ठेवा, खणाचं कापड जेव्हा जेव्हा तुम्ही शिवाल ना, 100% ओव्हरलॉक करायचंच आहे. तिथे कंजूसी करू नका, तिथे कंटाळा करू नका. जर तुम्हाला कोणाला तरी शिवून द्यायचं आहे, गिफ्ट जरी द्यायचं असलं ना, तरी असं द्या की त्या व्यक्तीने लक्षात ठेवलं पाहिजे, अरे वा काय सुंदर दिलं आहे शिवून, मस्तच, परफेक्ट. आता हे बघ माझे दोन्ही स्लीव्ज झालेले आहेत. एक तर मी दाखवलं तुम्हाला, दुसरा मी शिवला आणि त्याला ओव्हरलॉक करून घेतलं व्यवस्थित. आणि बरोबर इथे मी 1.5 इंचावर फिटिंग टाकते आहे. आणि स्लीव्सचा राऊंड आपला इथे 3 इंच होता. परत एकदा इथे मोजून घ्यायचा, 3 इंचावरच मार्किंग करायचं. बघा आता इथे आपलं 1 इंचाचा आपल्याला लुझिंग राहिलेलं आहे, मार्जिन भरपूर राहिलेलं आहे. ती मुलगी चांगली 6 वर्षाची होईपर्यंत पण हा ब्लाऊज ती घालू शकते. पण हाईटवर डिपेंड आहे. हाईट कधी कधी मुलींची खूप वाढते, तर तिला तो छोटा दिसेल. म्हणून मी म्हणाली की बाळाच्या आईला विचारायचं किती हाईट हवी आहे, त्याप्रमाणे आपण ब्लाऊज शिवायचं. तसं आपण बोलणं करून घ्यायचं. आपण आपल्या मनाने नाही कापायचं. आपल्याला स्टँडर्ड मापं माहिती असतात, पण कधी कधी त्यांना हाईटला जास्त हवं असतं की आम्ही वर्षातनं एकदाच घालणार, पुढच्या वर्षी नाही होणार. मग त्याप्रमाणे विचारून घ्यायचं आणि मगच कटिंग करायचं. आता हे बघा संपूर्ण माझं ब्लाऊज शिवून झालेलं आहे. आता इथे मी ही नॉट टाकून घेते आहे. आता ह्या मुलींना तुम्हाला ही चालेल गोल्डनवाली नॉट, पण एकदम छोट्या ज्या झोपणाऱ्या वगैरे बेबी असतात ना, त्यांना जरा अशा सॅटिनवाल्या सॉफ्टवाल्या नॉट लावत जा. जे काय करायचं आहे ना, ते समोरच्याला विचारूनच मापं घ्यायची. आता माझ्याकडे मापं असतात स्टँडर्ड मापं, तरीही परत मापं घ्यायची, त्यांना विचारायचं. कारण शेवटी ते कस्टमाइज करून घेतात. आपल्याकडनं रेडीमेड दुकानातनं विकत घेत नाही आहे की आहे त्याच्यात ॲडजस्ट करू. मग कस्टमाइजचा अर्थच नाही ना काही. खास स्पेशली शिवून घेत आहेत ना ते आपल्याकडनं. मग समोरच्याला विचारणं भाग आहे की तुला केवढी हाईट पाहिजे, फिटिंग किती करू, किती लुझिंग ठेवून देऊ का, आणखीन पुढे घालायचं आहे का किंवा काय. अच्छा, आता इथे एक गोष्ट ठेवा लक्षात, अशी भारीतली लटकन इथे बनवायला जाऊ नका. सिम्पल लटकन बनवा. ह्याचं कारण काय आहे, कारण हा ब्लाऊज त्या मुलीला घालायचा आहे. घालताना आपण नाड्या लूज करणार. कधी कधी जर नसेल घालता येत तर त्यांना एखाद दुसरे ते लूप्स ओपन करावे लागतील. मग त्याच्यातनं बरोबर ती लटकन निघाली पाहिजे त्या लूप्समधनं. म्हणून छोटीशी बारीकच लटकन ठेवा, मोठी ठेवू नका. तर हे बघा इथे संपूर्ण ब्लाऊज माझा तयार झालेला आहे स्टिचिंग करून. मी कसा शिवला हे तर तुम्ही सांगा, पण मी कसं बोलली हेही सांगा. माझं काय चुकलं असेल तर तेही सांगा, की मी जरा जास्तच बोलते हे पण सांगा. तर झालेलं आहे आपलं इथे ब्लाऊज. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. आणि हो, एक लाईक द्या गं पोरींनो, एक लाईक आणि एक हाईप आणि एक छानसं रेडवाला हार्ट. बाय.